नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव ते जालना या नवीन होणाऱ्या रेल्वेचा एक अपडेट बघणार आहोत। या रेल्वे मार्गासाठी 3552 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून प्रवाशांना आणि पर्यटकांना याचा खूप फायदा होणार आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या कामाकरिता राज्य सरकारकडून 3552 कोटी रुपयांच्या निधीला बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून हा रेल्वे मार्ग भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असून त्याचे एकूण अंतर 172 किलोमीटर आहे। या रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्वे हा फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात आलेला होता। भविष्यात हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर मराठवाडा व खानदेशातील वाहतूक व दळणवळण सुलभ व जलद होणार आहे। जालना ते जळगाव रेल्वे मार्गाची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती व त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये या रेल्वे मार्गाचा अंतिम सर्वे तयार करण्यात आला होता। हा 172 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग असून या मार्गावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आणि मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूरचा गणपती देखील यामुळे जोडले जाणार आहेत। एवढेच नाही तर मराठवाडा आणि खानदेश पट्ट्यातील ग्रामीण भागाचा तसेच त्या ठिकाणचा औद्योगिक विकास, शेती, व्यापार, दळणवळण, छोटे मोठे लघुउद्योग व पर्यटनाच्या विकासाला देखील या माध्यमातून चालना मिळणार आहे। हा रेल्वे मार्ग जालना या ठिकाणहून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड या मार्गे गोळेगाव, अजिंठा, हरदापूर आणि जळगाव असा जाणार आहे। एवढेच नाही तर या रेल्वे मार्गाचा फायदा हा पुढे गुजरात राज्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।